मुलांसाठी काम करतो आहोत, मुलांसाठी लिहितो आहोत, तर एक नायिका आपल्याला विकसित करता येईल का? आणि या अनुषंगाने थोडासा विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की नक्की आपण एक नायिका चांगली विकसित करू शकतो. योगायोगाने माझी मुलगी आता 7 वर्षाची आहे, तर मला असं वाटलं की ती साधारणतः 12-1 वर्षापर्यंत तिला आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करता येईल. तिचं मूळ नाव भार्गवी आहे, पण टोपण नावाने मी लिहितो जिब्रा या नावाने. तर 60 वर्षाच्या नंतर विकसित झालेली बालसाहित्याची ही प्रथम नायिका आहे, 60 वर्षाच्या नंतरची. आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी जिब्राच्या कथा, तिच्याच कथा होत्या. या संपूर्ण निसर्ग कथा आहेत. त्यात विज्ञान, तंत्रज्ञान, मानवी व्यवहार, निसर्ग व्यवहार, नाती आणि आपला संपूर्ण परिसर हा अतिशय त्या मुलांवर काय म्हणू आपण सल्ल्याचा किंवा त्यांना उपदेशाचा मारा मिळतो. तर सहज पद्धतीने ती तिच्या आईशी काय बोलते, आजीशी काय बोलते, दादाशी काय बोलते आणि तिच्या बाबाशी काय बोलते, हे संपूर्ण संवाद आहे. आणि दर शनिवार आणि रविवार मी आणि माझी मुलं डोंगरात असतो. आम्हाला माहिती नसतं घरातून निघाल्यावर की आम्ही कुठे चाललोय, कुठे थांबणार आहोत, काय करणार आहोत, काही नसतं. आम्ही सरळ पार्किंगवरनं दुचाकी काढतो, मी दिसेल त्या डोंगरावर जातो, दिसेल त्या टेकडीवर जातो, दिसेल त्या दरीत जातो. तिथे जे काही नवीन तिला झाडं दिसतात, फुलं दिसतात, पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, ती सगळ्यांची कुतूहलाने ती मला माहिती विचारत असते आणि मला जेवढं जमेल तेवढी मी तिला माहिती देत असतो. त्यामुळं पाचारणे सरांनी त्यावर समीक्षा देताना निसर्ग कथा आहे आणि पूर्णतः निसर्ग कथा आहे. त्यामागे एवढाच उद्देश आहे की आपण जर प्रत्येक गोष्ट पुस्तकात वाचून की हे असं असतं किंवा एखादा व्हिडिओ दाखवून जर सांगायला लागलो की हे असं असतं, तर मला असं लक्षात आलं की ते मोठ्यांना कळत नाही, लहान तर खूप दूर राहिले. तर मी शक्यतो कृती करतो की ही चिमणी आहे, हे चिमणीचं घरटं आहे, घरटं विणण्यासाठी हे आमचं साहित्य लागतं, त्यासाठी झाड लागतं, गवताच्या गाड्या लागतात. तर ती म्हणाली की आपण इतक्या डोंगरावर फिरतोय बाबा, पण हा डोंगर तर शेतकऱ्यांनी जाळलेलाच आहे, मग गवताची काडी नाहीये शिल्लक, तर चिमणीने घरटं कसं करायचं? हे जे असे प्रश्न आलेले तिच्याकडनं की ती म्हणते की आपल्या गॅलरीत चिमणीच येत नाहीये, आपल्या गॅलरीत कावळाच येत नाही, कोकिळ शिवारात गेल्याशिवाय शहरात ऐकायलाच मिळत नाही कोकिळेचा आवाज. हे जे तिचे प्रश्न आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांच्या मी कथा केली आणि मला असं वाटलं की आता कादंबरी करूयात. तुम्हाला सगळ्यांना वाचायला आवडेल की ज्या कादंबरीला शिवांजली साहित्यपीठाने आता पुरस्कार दिला, सन्मानित केलं, त्या कादंबरीचा अवधी आहे फक्त 12 तास. ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करते एवढा फक्त दिनक्रम आहे. आणि त्या दिनक्रमाची ही जिब्रा नावाची कादंबरी आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यात मी मगाशी जे सांगितलं की विज्ञान, तंत्रज्ञान, मानवी व्यवहार, पर्यावरण आणि समाज व्यवहार ही साध्यातलं साधं की जी बाजारातनं भाजी आपण घरात घेऊन येतो, ती भाजी नेमकं कुठून येते, तिची प्रक्रिया काय, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, तिचा प्रवास कसा आहे, ती उगवते किती दिवसात, आणि मग त्यासाठी म्हणून आपल्याला त्या भाजीत कोथिंबिरीची जी गड्डी असेल तर तिला आपण 10 रुपये का देतो, तर तिच्या मागे एवढी सगळी प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस मी कधीच तिला शब्दांनी सांगत नाही, तर मी ती कृतीतनं करतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15 दिवसापूर्वीचा तिचा एक किस्सा आहे, मी रात्री कुणाला तरी सांगितला की बघा मुलं सोबत असली की तुम्हाला सुचतं कसं. मला अजिबात कुठे जायची गरज नाही, की माझा सगळा सोर्स तीच आहे. ती रोज मी ऑफिसमधनं निघताना 8-8:30च्या दरम्यान फोन येतो की आज खाऊ काय आणणार, तर ती जे सांगेल ती मी आणतो. मग परवाच्या दिवशी अचानक फोन आला आणि म्हणाली बाबा आज काय खाऊ आणणार, तर म्हणलं तू सांगशील ते नेहमीप्रमाणे मी आले. तर ती म्हणाली आज एक काम कर. म्हणलं काय करू? जामून रसगुल्ला असतो ना, रसगुल्ल्याचा बाप आणा. मी म्हटलं रसगुल्ल्याचा बाप? म्हणलं ही काय वांगड? तर मी म्हटलं मला तुला नेमकं काय सांगायचं? नाही नाही म्हणे बरोबर आहे म्हणे, माझं बरोबर आहे, मला आज रसगुल्ल्याचा बाप खायचा आहे, रसगुल्ल्याचा तू बाप आणायचा माझ्यासाठी. अरे म्हटलं मी काय जाऊन सांगणार ना. तर ती म्हणाली की जा तू मिठाईच्या दुकानात आणि त्या दुकानदारांना सांग की रसगुल्ल्याचा बाप दे, मी खाईन ते. आणि मग मी विचार केला की तिला काहीतरी तिला सांगायचं पण ते मला समजून घेता येत नाही. तर मी म्हणालो की मिठाईच्या दुकानात जातो, तुला व्हिडिओ कॉल करतो आणि त्यावरनं तू सांगायचं. तर ती म्हणाली तो नसतो का ढबुल्या काळा काळा, तोच रसगुल्ल्याचा बाप. मी म्हणलं आता ढबुल्या काळा काळा काय असतो नेमकं? तर मला नंतर म्हणाली की गोड असतो का, तिखट असतो का, कसा असतो? तर म्हणजे खूप गोड असतो तो. काळा ढबुल्या असतो ना, तोच रसगुल्ल्याचा बाप असतो. आणि मग मला नंतर लक्षात आलं की सुका काळा जामून जो असतो त्याला ती म्हणते की रसगुल्ल्याचा बाप. मग मला आई कशाला म्हणायचं? तर म्हणजे तो छोटा नसतो का पाण्यात, गोड पाण्यात छोटा रसगुल्ला, तर म्हणजे ती त्याची आई असते. अशा आमच्या दोघात खरं म्हणाल तर हे बाप एका वडिलाच्या आणि एका मुलीच्या कथा आहेत.
आणि त्याच कथा पुढे जाऊन मला असं वाटलं की याच्यात विकसित करायला खूप वाव आहे. म्हणून प्रस्तावना लिहिताना माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे सरांनी एक वाक्य खूप सुंदर लिहिले का की या मुलीचा एक दिवस म्हणजे एका दिवसाचे 12 तास म्हणजे एका मानवी आयुष्यातला आनंद आहे. म्हणजे एक व्यक्ती आयुष्यभरात जेवढा आनंद घेतो तेवढी ही नायिका फक्त 12 तासात अनुभवते असं सासणे सरांनी लिहिले. काही